राम राम मंडळी. तर मी प्रियंका आणि प्रियंकास खानदेशी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं चिन्ह दाबा, त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा. तर मंडळी, पिझ्झा तर आपण भरपूर वेळा खातो आणि पिझ्झा तर हा सर्वांनाच आवडतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना पिझ्झा आवडतो आणि स्पेशली म्हणजे लहानांना तो खूपच जास्त पिझ्झा आवडतो. पण तोच पिझ्झा मी आज थोड्या वेगळ्या पद्धतीने घेऊन आलेली आहे, तो म्हणजे मस्त असा कटोरी पिझ्झा. आणि हा कटोरी पिझ्झा मी कशापासून बनवला आहे हे बघण्यासाठी रेसिपी बघायची आहे. चला तर मग रेसिपी बघूया. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी ब्रेडच्या स्लाईस घेतल्या आहे आणि आता मी एक स्लाईस घेते आणि छान हे असं झाकण घेतलेलं आहे, ज्याने मस्त ते गोल असं कट होईल ते ब्रेड. मग अशा प्रकारचं झाकण घ्यायचं आणि मस्त असं गोल मी आकारामध्ये हे कट करून घेतलं. याच प्रकारे मी सर्व ब्रेड आता मस्त असे कट करून घेते आणि जे हे उरलेले ब्रेड आहेत ते तुम्ही ब्रेड क्रम्ससाठी यूज करू शकतात. तर बघू शकतात इथे मी सर्व ब्रेड मस्त असे गोल आकारात कट करून घेतले. आता इथे मी एका बाउलमध्ये मस्त असं बारीक चॉप केलेला कांदा आणि टोमॅटो घेते. मस्त बारीक असं चॉप करून घ्यायचे कांदा टोमॅटो. तुम्ही हवं तर शिमला मिरची यामध्ये टाकू शकता. तर आता यानंतर यामध्ये मी मस्त असं पनीर घेतलेलं आहे आणि पनीरचे छान असे बारीक छोटे छोटे पीस करून घेतलेले आहे. छान ते बारीक कट करून घ्यायचे. त्यानंतर इथे मी अर्धा चम्मच पिरी पिरी मसाला घेतला. त्यानंतर अर्धा चम्मच मी ऑरेगॅनो घेतला आहे आणि अर्धा चम्मच चिली फ्लेक्स घेतली. चिली फ्लेक्स ही तू तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. लहान मुलं खातील म्हणून मी कमीच घातलेली आहे. त्यानंतर इथे मी 2 चम्मच पिझ्झा पास्ता सॉस टाकून घेतला. नंतर इथे 1 चम्मच साधारणतः 1 चम्मच टोमॅटो केचप टाकून घेते आणि आता इथे मी एक चीज क्यूब घेतलेलं आहे. छान हे चीज क्यूब किसून घेते. तुम्ही हवं तर मोझरेला चीजही घालू शकतात, पण मी इथे हे चीज क्यूब घेतलेलं आहे ते छान यामध्ये किसून घालून घेते. तर चीज मी मस्त किसून घेतलं. आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं, मस्त असं एकजीव करून घ्यायचं. मीठ टाकण्याची गरज नाही कारण की पिझ्झा पास्ता सॉसमध्ये मीठ असतं. तर आता इथे मी आप्पे पात्र घेतलेलं आहे. यामध्ये आता थोडं तूप टाकून घेते आणि मस्त ब्रशच्या सहाय्याने हे तूप छान असं लावून घ्यायचं. तर तुम्ही तेलही घेऊ शकतात किंवा बटरही वापरू शकतात. तर छान असं तूप मी संपूर्ण याला लावून घेतलं. आता मस्त ह्या ब्रेडच्या स्लाईस यामध्ये या प्रकारे असं पाचवी बोटांनी दाबून त्या ब्रेडच्या स्लाईस तिथे सेट करायच्या. दाबल्यामुळे ते व्यवस्थित सेट होतात आणि लगेच या आप्पे पात्र गॅसवर ठेवण्याच्या आधीच हे सगळं करायचं. जर तुम्ही गॅसवर ठेवून घेतलं तर आणि गॅस चालू केला तर ते खालून लवकर करपू शकेल ब्रेड, म्हणून हे आधीच करायचं. आणि आता यामध्ये मस्त जे आपण सारण बनवून घेतलेलं आहे पनीरचं कांदा टोमॅटोचं, ते यावर मस्त टाकून घ्यायचं. तर 1-1 चम्मच सारण यावर मी टाकून घेतलं आणि थोडंसं प्रेस करून घ्यायचं. तर त्यानंतर आता इथे मी अजून किसलेलं चीज घेतलेलं आहे, तर ते चीज टाकून घेते. तर थोडंसं मस्त जास्त असं चीजी पिझ्झा तयार करायचा आहे म्हणून थोडं जास्त चीज अजून टाकून घेते. तर संपूर्ण यावर मी आता चीज मस्त हे टाकून घेतलं आणि आता हे तयार झालं. याला गॅसवर ठेवायचं आहे. तर मी हे आप्पे पात्र गॅसवर ठेवून घेतलं आणि आता याला झाकून ठेवून मस्त 5 ते 7 मिनटं मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम पूर्णपणे लो ठेवायची. तर आता 5 ते 7 मिनटं झालेली आहेत. झाकण उघडून पाहते मी. आहा, मस्त असं चीज मेल्ट झालेलं आहे आणि मस्त खालून असं ते खरपूस भाजून झालेलं आहे. सुगंध खूप छान येतो आहे, अगदी पिझ्झाचा येतो तसाच. आणि मस्त आता मी प्लेटमध्ये काढून घेते. तर तयार आहे मस्त असा कटोरी पिझ्झा. ब्रेडपासून बनवलेला हा कटोरी पिझ्झा अगदी आपल्या जसा विकतचा पिझ्झा येतो त्याच पिझ्झ्याप्रमाणे लागतो. तर नक्की करून बघा, खात्री आहे तुमच्या मुलांना नक्कीच आवडेल. चला तर मग माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद.